तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी. मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत सुवर्तमान अध्याय 19 व वचन 3 मध्ये असे लिहिले आहे, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. जक्कई नावाची व्यक्ती जी श्रीमंत आहे व मुख्य चकातदार आहे, जी लोकांच्या दृष्टीने पापी आहे, देवाच्या नियमानुसारही पापी आहे, पण अशी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत होती, पण गर्दीमुळे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी गर्दी अडचण ठरत होती. जक्कई गर्दीमुळे थांबला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी तो उंबराच्या झाडावर चढला. प्रभूभोवती मोठी गर्दी असूनही प्रभूचे लक्ष जक्कयाकडे होते, कारण प्रभूला पाहण्यासाठी त्याला उत्कंठा लागली होती. प्रभूने त्याला आवाज देऊन म्हटले, जक्कया, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरावायचे आहे. जक्कयाने पश्चातापपूर्वक प्रभूचे आगस्वागत केले व तारण मिळवले. जरी आम्ही जक्कयासारखे मुख्य जकातदार नसलो, श्रीमंत नसलो किंवा ठेंगणे नसलो, लोकांच्या दृष्टीने आम्ही पापी नसलो, तरी देवाच्या दृष्टीने मानव हा पापी आहे व त्याला तारणाची गरज आहे. पापी मानवाला पापापासून सोडविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात देवपित्याने देव असताना मानव म्हणून पाठवला व त्याने पापी मानवासाठी आपला प्राण देऊन सार्वकालिक मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर पश्चातापपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करील, तो कधीच फजित होणार नाही. पापाचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व त्याच्या तिसरे दिवशी मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला प्रभू म्हणण्यास तयार आहे. आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. काय तुम्ही तयार आहात?